आठवले साहेब आपणास देखील विनंती या ठिकाणी करतोय की डॉक्टर निशिकांत आठवले सर आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतोय. सन्मान्य डॉक्टर निशिकांत सर. धन्यवाद. लोकनेते रामशेठजी ठाकूर साहेब आजच्या या ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे शिबिर आयोजित करण्यात येते ते पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांतजी ठाकूर, पेणचे आमचे नेते रवी शेठजी, आत्ताच भाषण केलं ते महेश बालदी साहेब आणि स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर यांना मी रायगड मेडिकलतर्फे नमस्कार करतो. एक संस्कृत सुभाषित आहे, शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा. ह्या दृष्टीने जर 100 याचा अर्थ असा होतो की 100 लोकांमध्ये एखादा शूर असतो, 1000 लोकांमध्ये एखादा कोणतरी विद्वान असतो, 10,000 कोणतरी एखादा चांगला वक्ता असतो आणि लाखो लोकांमध्ये किंवा करोड लोकांमध्ये एखादा दानशूर व्यक्ती असतो. तर एक दानशूर कुटुंब रामशेठ ठाकूर साहेबांसारखं, प्रशांतजी ठाकूर, परेश ठाकूर हे सगळं कुटुंब मी गेली 20-22 वर्ष बघतोय की अक्षरशः म्हणजे राजकारणात असो नसो लोकांना मदत करणं हाच त्यांचा स्थायी भाव आहे. एक छोटासा किस्सा सांगतो, मी 2 मिनटं घेतो. जवळजवळ ही गोष्ट 1993-94 तेव्हा हे राजकारणातही कोणी घराणं नव्हतं. आमच्या नागावमधला एक गरीब गरजू माणूस होता, त्याचा काही ॲक्सिडेंट झाला होता, त्याला उपचाराची गरज होती, तो पनवेलमध्ये होता. त्याला कोणीतरी सांगितलं की बाबा एक रामशेठ ठाकूर म्हणून असे एक व्यक्ती आहेत की त्यांच्याकडे जा तुला मदत मिळेल. त्यांनी कुणाचं नाव नाही विचारलं, गाव नाही विचारलं, त्याला मदत केली. जेव्हा साहेब खासदारकीला उभे राहिले तेव्हा तो माणूस अक्षरशः अलिबाग तालुक्यात त्यांचं नाव सांगत फिरत होता की ह्या माणसाने मी कोणीही नसताना मला मदत केली. तर असे हे खरंच जे आपल्या कामातून बोलतात असे हे खासदार साहेब आहेत किंवा प्रशांतजी ठाकूर यांनी त्यांचाच वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. 2006 पासून जे शिबिर चालू आहे त्या प्रत्येक वर्षी आम्ही इथे सहभागी होतोय. यावेळी रायगड मेडिकलचा अध्यक्ष या नात्याने मला इथे बोलण्याची संधी मिळाली. हा खरंच मी माझा आणि माझ्या संस्थेचा सन्मान समजतो. या भागामध्ये खूप मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत, पण प्रत्येक वर्षी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड मेडिकल हे नाव इथे बघितलं की आम्हाला एक खूप भरून आल्यासारखं वाटतं, खूप समाधान वाटतं. हे शिबिरामध्ये 10-12 हजार लोक ते फायदा घेतात. तर ह्या निमित्ताने एक मोठी चळवळ निर्माण होते, लोकांना आरोग्याबद्दल चांगलं ज्ञान मिळतं. लोकांना खूप काही जणांना आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं. आता इथे अवयवदानासारखं कामासाठी आपण आज तिथे केलेलं आहे. गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीमसाठीची जी माहिती देण्याचं काम आहे ते पण आपण करतोय. तर असे उपक्रम हे नक्की खूप लोकांसाठी करता येतात आणि आम्ही असोसिएशन किंवा डॉक्टर म्हणून आम्ही सामाजिक काम करतो, पण असं एखादं मोठं व्यासपीठ जेव्हा आम्हाला मिळतं तेव्हा आम्हालाही जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत मिळते. आणि आता बालदी साहेबांनी सांगितलं तसं आपण रायगड मेडिकलतर्फे मी इथे घोषणा करतो की जे आदिवासी भाग आहेत त्या आदिवासी भागांसाठी आपण वेगळा कॅम्पचा एक स्पेशल ड्राईव्ह घेऊया. आणि आदिवासी समाजामध्ये रक्ताचे जी प्रमाण कमी असतं, म्हणजे थॅलेसेमिया आहे किंवा सिकल सेल ॲनिमिया आहे किंवा त्वचारोग आहेत, याच्यावरती ऑलरेडी बऱ्याचशा प्रमाणात आम्ही काम करतोय. आणि आता सिव्हिल हॉस्पिटलचाही इथे स्टाफ काही आहे ते सिकल सेलवरती काम करतात. तर आपण पुढच्या काही आता पावसाचा जोर थोडा कमी होऊन जाऊ दे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये मी तुम्हाला आश्वासन देतो की ह्या भागातल्या सगळ्या पाड्यांमध्ये आपण त्या दृष्टीने जे काही नियोजन आहे ते कॅम्प आपण करू. आणि त्यासाठी दोन्ही आमदार साहेबांचं आम्हाला नक्की मदत लाभेल अशी मी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा प्रशांतजी ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून भविष्यामध्ये पण असंच चांगलं सामाजिक काम व्हावं हीच शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर आठवले सर, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. आणि मंचावरती उपस्थित पनवेल तालुक्याचे गरिबांचे देवदूत ज्याला म्हटलं जातं त्या श्रेष्ठ डॉक्टर गिरीश गुंडे सर, मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं.